खूप लोकांचा असा प्रश्न होता की एखादी गोष्ट आमच्याकडे नाही आहे, पण मॅनिफेस्टेशनमध्ये असं सांगितलं जातं की एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे, ऑलरेडी ती घडलेली आहे असं माना. कसं मानायचं? जे नवीन ह्या मॅनिफेस्टेशनमध्ये, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये उतरत आहेत की जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. पण याचं मी सोपं उदाहरण देते. समजा तुमच्यासमोर एखादी व्यक्ती कापलेली कैरी मस्त मीठ मसाला लावून खाते आहे. अज्यूम करा, छान अशा खापा आहेत, फोड्या आहेत, छान अशी कैरी, मस्त त्याला मीठ मिरची लावलेली आहे, लाल चिंच आहे, आवळे आहेत, आणि ते समोर व्यक्ती खाते. आलं ना तोंडाला पाणी? घेतला ना अनुभव तुम्ही? असं वाटलं ना की हो, हे असं असेल, अशी चव असेल, त्याला खाताना असा आनंद झाला असेल. आता तुम्हाला ते फील होतंय ना? मग हे तसंच आहे. ह्या फिलिंग्स अशाच तुम्हाला आणायच्यात. इतकं सोपं आहे, इतकं साधं आहे. कधीतरी आयुष्यात तुम्ही एखादी गोष्ट अशी अचीव केलेली असेल ना, जी अनएक्सपेक्टेड होती. कधीतरी तुमची इच्छा पूर्ण झालेली असेलच ना. असं होणारच नाही की आत्तापर्यंत माझी एकही इच्छा पूर्ण झाली नाही. मग ती इच्छा पूर्ण झाली जेव्हा, त्यावेळेस जो अनुभव होता तो तर तुम्हाला आत्ता अनुभव घेता येऊ शकेल ना. तो अनुभव घ्या ना, त्या फिलिंग्स युनिवर्सपर्यंत पाठवा ना. मग बघा कसे चमत्कार घडत आहेत तुमच्या आयुष्यात, कशा पद्धतीनं तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं आहे. तुमचे अफर्मेशन चुकू देऊ नका. अफर्मेशन सतत बोला. मी तर म्हणते सततच बोला, आणि मग चमत्कार बघा. ह्या जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आहे. ह्या विश्वामध्ये सगळं ऑलरेडी आहे. तुम्हाला जे जे पाहिजे ते ऑलरेडी ह्या विश्वामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळं ते फक्त योग्य वेळी तुमच्यापर्यंत येणं बाकी आहे. पण ती योग्य वेळ पण तुम्हालाच आणायची आहे, योग्य पद्धतीनं मॅनिफेस्टेशन करून, योग्य पद्धतीनं अफर्मेशन करून. आणि मग चमत्कार बघा, युनिवर्स द्यायलाच बसली. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.